नमस्कार, माझं नाव सतीश शिवाजी उदा, राहणार निमगाव वाघा। मोबाईल नंबर आहे 9764 850 749। मी दरवर्षी मिरची लावतो। याही वर्षी मिरचीचं उत्पादन मी घेत आहे। यावर्षी टेम्परेचर खूप असतानाही या टेम्परेचरमध्ये कराड साहेबांची ट्रीटमेंट आपल्याला मिळते आणि कराड साहेबांच्या ट्रीटमेंटमध्ये MXB ॲग्रोची सगळी औषधं आपण या ट्रीटमेंटला वापरतोय। एवढं टेम्परेचर असताना सुद्धा पाण्यातून वॉटर सोल्युबल आणि फवारणी हे सगळं मिळून आपल्याला 6 ते 7 हजार रुपयामध्ये 15 गुंठ्याचा प्लॉट एकदम त्यांनी व्यवस्थितरित्या आपल्याला म्हणजे टेम्परेचर असताना आजपर्यंत एकदम क्लिअर ठेवलेलं आहे। एकदम कमीत कमी खर्चामध्ये आपण या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे। जसे की मला कराड साहेबांची साथ मिळाल्यामुळे त्यांचा सगळा पूर्ण अनुभव मी या कंपनीच्या प्रॉडक्टचा आणि त्यांचा हे सगळं मिळून एकदम कमीत कमी खर्चामध्ये याचं उत्पन्न आम्हाला आतापर्यंत चांगलं मिळेल या आशेवर आम्ही व्यवस्थितरित्या प्रयत्नशील आहोत। नमस्कार, माझं नाव प्रसाद कराड, MXB ॲग्रो इनपुट्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा मी प्रतिनिधी आहे। नगर जिल्ह्यासाठी काम करतो आणि यांच्या मिरचीचा प्लॉटला तर 2-2.25 महिने झालेले आहेत। 40-41 सेल्सिअस टेम्परेचर असताना सुद्धा या मिरचीची वाढ आपण पाहू शकता। पूर्णतः प्लॉट इकडं वाढ वगैरे अत्यंत चांगली आहे। बोकड्याचा प्रादुर्भाव कुठेही दिसणार नाही तुम्हाला। आणि आपण याला वाढीसाठी आणि पानं जाड राहण्यासाठी, पानांची काळोखी राहण्यासाठी पॅक्सकोर ह्या औषधाचा आपण यूज केलेला आहे। त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, झिंक आहे आणि फुटवे वगैरे निघण्यासाठी आणि कळ धारणा जास्त होण्यासाठी गॅलियम याचा उपयोग केला आहे। सीड बेस आहे, याच्यामध्ये फुटवे वगैरे काळोखी वगैरे चांगली बऱ्यापैकी राहते। आणि खताचा बेसळ डोसमध्ये सुरुवातीला आपण 15 गुंठ्यासाठी MXB गोल्ड ग्रॅन्युअल या 4 किलो मायक्रोरायझा आपण खतामध्ये मिक्स करून टाकलेला आहे। त्याच्यामुळं मुळांची संख्या अत्यंत फास्ट वाढली असल्यामुळे पाणी ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस खतांची अपटेकपणा जास्त वाढतो। त्याच्यामध्ये तुम्हाला वरती प्लॉटला काळोखी वगैरे चांगली राहते। त्याच्यामध्ये मायक्रोरायझामुळे वरती फुटवा पण वगैरे चांगला राहतोय। आणि त्याच्यानंतर आता आपण सध्या कळधारणा कमी आहे टेम्परेचरमुळे, त्याच्यामुळे सध्या आपण वेरिन 028 ह्या औषधाची आपण आता यांना फवारणी देणार आहे। याच्यामध्ये विटामिन्स, हार्मोन्स, सायटोकायनिन्स, ऑक्झिन्स, ॲमिनो ॲसिड, प्रोटीन इत्यादी घटक असून त्याला आता आपण कळधारणा जास्त होण्यासाठी या औषधाचा फवारणी आपण त्यांना देणार आहोत। आणि ज्या कोणी शेतकऱ्यांना भाजीपाला वगैरेची लागवड करायची असेल, कोबी, फ्लावर, टोमॅटो, मिरची, व्हेजिटेबल ऑल ओव्हर जेवढे काही क्रॉप्स असतील त्या शेतकऱ्यांनी संपर्क करा। मी खाली मोबाईल नंबर माझा मेन्शन करतो। तुम्हाला अत्यंत कमी खर्चामध्ये चांगला प्लॉट मी तुम्हाला काढून देईल। जितका कमीत कमी खर्च लागेल तितकी तुम्हाला मी तशी ट्रीटमेंट देत चालेल। फक्त पहिल्यापासून ट्रीटमेंट असली तर बरं होईल, किंवा कधी पण तुम्हाला जर मध्यभागी काही प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर वगैरे खाली मेन्शन करतो।